मन मंदिरा गजर भक्तीचा आहे ते सर्व आहे, तिथेच आहे, तिथे आहे ते इथे आहे. मग तुम्ही म्हणाल चांगलं वाईट, मला ते चांगलं वाईट काही कळत नाही. चांगलं वाईट ठरवणारे व्यक्तिगत आपण आपल्या पद्धतीने अनुसार रीत्यानुसार ठरवतो. चुलत बहिणीशी लग्न करणं हे आपल्यामध्ये पाप आहे बरं का. मुस्लिम समाजाचे मत तुम्ही तिकडे जर जाल तर तिथे काही नाही, चालतं, चुलत बहिणीशी लग्न होतं, त्याच्यात काही गौण मांडलं जातं असं नव्हे. रीत आहे, पद्धत आहे, ठरवलेलं आहे बरं का. आमच्याकडे एक मारवाडी समाजाची व्यक्ती होती. आता उत्तर प्रदेश वगैरे तिकडे सगळेच काय कुंकू लावतात असं नाही, काही कुंकू लावत नाहीत. पुष्कळचा समाज आहे की कुंकू लावत नाहीत त्यांच्यात. आता ही इथे महाराष्ट्रात आल्यानंतर कुंकू लावण्याच्या प्रदेशामध्ये आली. तेव्हा आमच्या दादा महाराजांच्या दर्शनाला ते जोडपं आलं. आमच्या फडावरची एक नामांकित व्यक्ती होती. मग महाराज म्हणाले आमच्या आजीला की ती ओटी-भर कुंकू लाव. आमच्या आजीने ओटी भरली, कुंकू लावलं, लावल्यावर तिने पुसून टाकलं. आता याला शुभ म्हणाल का अशुभ म्हणाल मला काही त्यातलं कळत नाही. सगळे चकित झाले. सासू म्हणले पुसायच्या ना, म्हणले हमारे ऐसा करते नाही. काय काय उत्तर? मग आता मला सांगा, माझं उत्तर द्या. कुंकू लावणं हे सौभाग्य का पांढरं कपाळ ठेवणं हे सौभाग्य? आता कितीतरी लावत नाहीत. आता कुंकू लावणं हीच फॅशन आहे. किती बघा तुम्ही. आता काय अलीकडच्या मुली कुंकू लावत नाही, त्यांना मुद्दाम सांगावं लागतं लावा म्हणून. काय आता काळाच्या ओघामध्ये जे प्रचलित होतं ती पद्धत होते नाही का. पूर्वी कोणीतरी पंजाबी ड्रेस घातला म्हणजे फार सुधारलेले आहेत बरं का. आता काही नाही, म्हाताऱ्या कोताऱ्या सगळ्या कोणी शिल्लक राहिलेल्या नाहीत. आता पंजाबी ड्रेस हा नित्य झाला, साडी ही अपवाद झाली, पद्धत झाली. म्हणजे त्याच्यामध्ये काही पूर्वी जर कोणी आलं असतं अरे बापरे असं वाटलं असतं. आता त्याचं काय डोळ्याला बघायला सवय झाली. कळलं का तुम्हाला? तसं देवाचा एक विशिष्ट आकार आहे ही आम्हाला बघायची सवय झाली. त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी आला निराळा रूप घेऊन तर आम्ही त्याला मानायला तयार नसतो. पण मागेही सांगितलंय, देव शब्दाचा तात्विक अर्थ कळला तर हा प्रश्न पडायचं काही कारण नाही. देव दिवप्रकाश, जो सतत माझ्यातून प्रकाशित करतो तो देव. म्हणून देह नव्हे मी जडमडत्वे, प्राण नव्हे मी चपळत्वे, मी तो येत अनादि सिद्ध. मी अनादि सिद्ध आहे, नित्य अखंड आहे. म्हणून आता आमची अहंता पूर्ण गेली, पूर्ण अहंता वेटलो. मग पुढे महाराज म्हणतात काय, म्हणून माझी वैखरी मौनेचेही मौन करी, हे पाण्यावरी मकरी रेखिलिया. आता म्हणून माझी वैखरी मौनाचंही मौन करते, मौनाच्या मौनातून बोलते. चला ज्ञानोबारा एक दृष्टांत सुद्धा ज्ञानोबारांनीच द्यावेत. ते म्हणले पाण्यावर माशाचं चित्र काढलं. आता मला सांगा, ही रेख जरा पुढे सरतोपर्यंत मागची रेख शिल्लक राहते का पाण्यावर? मग पाण्यावर माशाचं चित्र काढलं हे जसं म्हणणं कौतुकाचं आहे. माझं बोलणं कळलं का? काय कौतुकाचं आहे, मी पाण्यावर चित्र काढलं. बरं, आता पाण्यावर रांगोळी काढतात, ती कशी काढतात? त्याच्यावर कोळशाची बुकटी टाकतात आणि कोळशाची बुकटी टाकून मग त्याच्यावरती रांगोळी काढतात. पण नुसती पाण्यावर काढायचं म्हटलं तर जमणार नाही. तसं हे माझं मौनाचं मौन आहे असं महाराज या ठिकाणी मोठ्या कौतुकाने सांगतात. आणि जर मौन मोडलं तर ते कसं होईल? पाण्यावर मासोळीचं चित्र काढलं असं होईल. तसं मी काही
सिद्ध नाही अनुवाद करायला, ते सिद्धच आहे. चित्र जरी काढलं, माशाचं काढलं, तरी पाणी काही संपलं नाही न मासा काही उमटला नाही. काय पण नुसतं रेगानी का होईना, पण पाण्यावर मी काढलं एवढा आनंद मिळतो. काय हे घागरीवर ओम बिम काढतात ना, काय आठवेलं काय नाही, माझ्या डोक्याला उद्योगच असतो तो. काही आठवतो. ते पहिल्यांदा कुंकू घेतात ना, ते शेवटपर्यंत शिल्लक राहत नाही. म्हणून सुरुवातीला येताना खाली पुसलेलाच असतो, शेवटी पुसलेलाच असतो. त्या नुसत्या ह्याच्याहून पुसटून ओळखावं, हा अकार आहे, अवकार आहे. म्हणजे गृहीत धरायचं आहे, कारण हात फिरला ना. म्हणजे तिथे उमटलं जरी नाही तरी हात फिरला ना. अरे पण हात फिरला तरी आहे कुठे. तसं मासोळीचं चित्र काढलं, पण काढे तोपर्यंत नाही, पाण्यावरचं चित्र आहे ते. तसं हे माझं बोलणं हा एक विलास आहे. बसल्या बसल्या काहीतरी उद्योग. माझं बोलणं कळलं का. माणसे इथे बसल्या बसल्या काहीतरी उद्योग करत असतात. का आता इथे काय नाही, खुर्च्या आहेत, पण मोठा समाज असेल आणि बायका वगैरे तर उगीच पुढचीचा पदर धरून असे काहीतरी करत असते. आता तिचा पदर धरायचं काही कारण आहे. ती म्हणजे कोण नाही हो, सहज सहज बसल्या बसल्या उद्योग. कळलं का तुम्हाला. काही म्हणजे त्याच्यामध्ये काही करण्यासारखं आहे का. काही करायला नाही. महाराज आले नाही तिथपर्यंत ही काहीतरी करत बसते, किंवा उगीच आपलं असं काहीतरी करत बसायचं. म्हणून महाराज म्हणाले या कारणे मी म्हणून या ठिकाणी म्हणाले, म्हणून माझी वैखरी मौनेची ही मौन करी, हे पाण्यावरी मखरी रेखली पै. अहो मी यथा ग्रंथ प्रवाह बोलिलो, परी बोलिलो नाही येथे, मौनासी पाही पडिले मौन. शब्दाचा धरून आधार, मौनासी होतसे थारू. आता चिन्मयानंद सागरू, येथे शब्दची नुमटे. चिन्मयानंद सागरावर निराळा शब्द काय उमटणार आहे, नाही का. चिन्मय चिद्रूप अक्षय अपार. चिन्मयानंद शब्द काय वापरला, हा चिन्मयानंद सागर आहे. आता तिथे परिच्छिन्न असं काहीच नाही, तर उमटणार काय. उमटलं हा त्याच्यातला खेळ आहे. माझं बोलणं कळलं का. उमटणं हा त्याचा खेळ आहे, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. म्हणून शब्दाचे अभाव जाण, मौनासी पडले मौन. हे उल्लंघनाचे अवलंघन होऊन ठेवले. जेवी उदकी मत्स्य रोखिला, तो रोखिताची वाया झाला. एवं रेखेचे मिशे दाविला अन्य राखोर. तेवी हे काही बोलणे, मौनासी दाविले मौन. येथ पदे सहित जाण वैखरी कैची. आता कुठे वैखरी राहिली. बाकीच्या 3 वाया संपल्या, त्याही ऐक्यात गेल्या. आता बाकीचं काही शिल्लक राहायचं काही कारण नाही. एमम लादता. आता दृष्टांत वाईट आहे. आत्ता परवा आपण पेपरमध्ये रोज वाचतोय, ती एस टी वाहून गेली. बरोबर आहे ना. अतिशय इतक्या दुर्घटना घडत आहेत की सध्या तो पेपर उघडला की त्याच बातम्यात. काय त्याच्यात पुढे काय घडलं माहिती आहे का. नुसती एस टी वाहून गेली नाही, एस टीमध्ये जेवढे होते तेवढे वाहून गेले. दृष्टांत कळला का. एस टी एवढा महापूर होता, एवढा प्रवाहाचा रेटा होता, तसं माझ्या मागून सद्गुरूच्या शब्दांचा एवढा रेटा आहे की मी तिथे काही बोलू शकत नाही. मी मौन आहे. ते आपोआप मला आश्चर्य वाटलं, एवढी एस टी एक पाण्याचा लोंढा घेऊन जाऊ शकते. मला आतला म्हणला, सुनामी विसरलास का. अहो एका लाटीने कॉन्क्रीटच्या बिल्डिंग गेल्या निघून. काय सांगता. तुम्हाला माहिती नाही ही पंचमहाभूतं इतकी पॉवरफुल आहेत. मग पंचमहाभूतं जर एवढी पॉवरफुल, तर त्या पंचमहाभूताच्या मागे जी पॉवर आहे ती केवढी फुल असली पाहिजे. कळत नाही म्हणून फुल.
माझं म्हणणं कळलं का? कळत नाही म्हणून फूल. केवढी पॉवर असली पाहिजे नाही का? इथे तुम्हाला मर्यादित करंट दिलेला आहे, पण जिथून जनरेट होते नाही का, तिथे एवढी पॉवर दिलेली असते. या एरियाला एक पॉवर ठरलेली आहे, त्याच्यापेक्षा जर जास्त कनेक्शन झाली तर अजून एक सेक्शन वाढवतात, एक अजून वाढवतात, तिथे अजून नवीन केबल आणतात, त्याच्यातून अजून नवीन कनेक्शन देतात. माझं म्हणणं कळलं का? तसं ईश्वरी सत्ता इतकी पॉवरफुल आहे, इतकी पॉवरफुल आहे की जग सुद्धा उलटं पालटं करून टाकेल. हे जेव्हा भूकंप होतात, अहो कुदळीने निघत नाही, फावड्याने निघत नाही, JCPने निघत नाही, ती जमीन अशी फाटून वर निघते. एका सेकंदामध्ये मैल भेगा पडलेल्या दिसतात, असं दुभंग झालेली असते. काय आतला फोर्स असला पाहिजे. आणि म्हणून आइन्स्टाईनने देव जरी मानला नाही तरी शेवटी फोर्स मानला. काय? आइन्स्टाईनच्या तत्त्वज्ञानामध्ये तो म्हणतो मी देव मानत नाही, देव नाही जरी मानला तरी फोर्स. मला म्हणाले आइन्स्टाईन देव मानत नाही, ते फोर्स मानतात. म्हटलं त्याला फोर्स म्हणते, मी विठ्ठल म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे? कोणाला कोणत्या नावाने हाक मारावा हा काही प्रॉब्लेम असण्याचं काही कारण नाही, नाही का? इकडे शकुंतला होते, तिकडे द्रौपदी झाली, नाही का? हां, मग तिला विचारलं द्रौपदी का नाव ठेवलं, शकुंतला चांगलं होतं. ते म्हणले तुम्ही विचारणार तुम्ही कोण? नाही, काही फरक नाही. द्रौपदी म्हटलं तरी फरक नाही, शकुंतला म्हटलं तरी फरक नाही. मागचा भरत येणार नाही आणि मागचे पांडव येणार नाहीत. माझं बोलणं कळलं का? काहीही नावाने, अहो नाव ठेवणं हे त्याची आवड आहे, त्याला जे नाव आवडलं किंवा कुणी बदलतच नाहीत, आहे ते नाव ठेवतात. तसं या ठिकाणी महाराज म्हणाले जेवी उदके तेवी हे काही बोलणे, मौनची मौन येथे पदे सहित जाणवै करी कैची. एवं लावता स्वस्वरूपानुभव कोण, शब्देसी उरले मौन, किंबहुना अनुभवाची जाग नुमटेची मुद्रे. अनुभवाची जाग, निराळा परिच्छिन्न अनुभव नाही, तेव्हा निराळं उमटायचं गरज काय? हे बघा, जसं रोज सांगतो तसं सांगतो. एखादी गोष्ट क्वचित केव्हा बघितलं तर आश्चर्य वाटतं, पण ती आपल्याला ठाऊक असेल तर त्याचं आश्चर्य वाटत नाही. माझं बोलणं कळलं का? एखादी गोष्ट आपण बघितली, पण आपण बघितली असेल तर अहो काय हो, मी येऊन गेले दोनदा, संपलं. तसं जो सिद्ध तत्वाचा अनुभव, ही प्रतिती ज्याची आहे त्याला काही निराळा वाटत नाही, हे सिद्धच आहे, त्याची पूर्तता करण्याची गरज नाही. आधार कार्ड नको आहे, हां, इन्कम टॅक्स कार्ड दाखवायची गरज नाही, ITचं कार्ड नको आहे, तो स्वतः सिद्ध आहे. हां, हे तर संख्या वाढली म्हणून या भानगडी वाढल्या. पूर्वी काय आलं का लक्षात? असे मी आहे हे बरोबर आहे, मी सिद्ध आहे, संपलं. म्हणून कल्लोळाच्या अजिगरी न पडेची जेवी सागरा, ती क्रियेसी स्वरूप निद्रा न मोडीची याची. म्हणून हे क्रिया नाव पण ऐसे कोणी एक स्वभाव जाण, तया स्वभावातील कोण बोलिले जे गाई. आता हे प्रगट होणं हा त्या सत्तेचा स्वभाव आहे. काय म्हटलं मी आता तुम्हाला? तुम्ही किती जरी बोलायचं नाही ठरवला तरी आतून प्रगट होतच ना. हे काय आहे? स्वभाव. स्वभाव. किती जरी बोलायचं नाही म्हटलं तर आतून बोलणं थांबतं का? स्वभाव. आणि एक आहे जे प्रगट होतं ते तुमच्या स्वभावानुसार प्रगट होतं. याच्यात असं का प्रगट झालं आणि त्याच्यात तसं का प्रगट झालं याला माझ्याकडे उत्तर नाही. स्वभाव. स्वभाव शब्दाचा तात्विक अर्थ सांगतो. स्वत्वच भावरूपाने प्रगट होतं. स्वत्वाचाच भाव आहे. चांगलं वाईट हा मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे. या लेवलला आल्यानंतर चांगलं वाईट हा प्रश्नच पडत नाही. मग असे सांगितलं ना, कुंकू लावणं हे शुभ आणि दुसरा अशुभ. काय त्याचे शुभ अशुभ काही प्रश्न शिल्लक राहिलेला
नाही, ज्याच्या त्याच्या ओघाप्रमाणे. आमच्या सातारा भागामध्ये एक उचल्याची जात आहे. उचले म्हणजे पिक पॉकेटर्स किंवा चोरी करणारे, म्हणजे खूनबीन नाही पण उचले, केव्हा तुमच्या खिशातून उचलतील. आता मला सांगा, एका उचल्याला दुसऱ्या उचल्याची जर मुलगी द्यायची असेल तर तो काय गुण बघतो? धंद्याला लागला का? लागला. किती वेळा पकडला गेला? नाही म्हणले 10 वर्ष धंदा करतोय पण अजून सापडला नाही, याला मुलगी द्यायला काही हरकत नाही. नाही नाही म्हणजे काय उचल्या काय अहो म्हणली त्याला दिली. अहो 10 वर्ष कमवतोय, घरचं संसार बघा केवढा चांगला आहे. हे या लोकांच्यामुळे बँकेत डायरेक्ट पैसे जमा व्हायचं झालं. नाहीतर 1 तारीख 2 तारीख म्हणजे कल्याण होती पूर्वी त्यांची. आमच्या मुंबईच्या रेल्वेमध्ये 1 तारखेला 2 तारखेला कितीतरी पाकिटे जायचे, आता डायरेक्ट जमा होतात, त्यामुळे घरी पैसे येत आहेत. आता काही काही अलौकिक होते, ते पगार झाला की असे शिरायचे की त्यांना उचलून आणावं लागायचं. अशी माणसंसुद्धा मी डोळ्यांनी बघितलेली आहेत की त्या दिवशी पगार संपला म्हणजे मागची चुकती केली आणि पुढचा ॲडव्हान्स देऊन टाकला, घरी रिकामा आला. म्हणजे मौनच आहे ना त्याचं हे. आता काय सांगता, याच्यापेक्षा मी काय सांगू. म्हणून महाराज या ठिकाणी मोठ्या कौतुकाने सांगतायत, नाना उदयास्तीची कुटी फेडोनी प्रगट केला हा तरणी, हे शशीशूर्य जेथून उजेडा आले. अरे बाबा, शशी काय सूर्य काय जिथून प्रगट झाले, हा सगळ्याचा बाप आहे. सूर्य मावळतो, चंद्र कमी जास्ती होतो, हा कमी होत नाही जास्ती होत नाही, आहे तसा आहे, आपापल्या ओघाने चाललेला आहे. आम्ही सुखदुःख म्हणतो. एकच कर्म एकाला सुख दिसतं, दुसऱ्याला दुःख देतं. बरोबर आहे ना? आपल्या शेजारी जर आपल्यावर द्वेष मत्सराने कायम बघत असेल, जवळजवळ तसं असतंच. फार कमी शेजारी की किंवा भाऊबंद की ज्यांना आपलं बरं वाटतं, फार कमी. अपवाद. काय मग तुमचा मुलगा नापास झाला, तुम्हाला दुःख झालं, त्याला अहो कशाचा पास होता तो, आम्हाला माहितीच होतं, झालं का? म्हणजे एक पास झाला म्हणून आनंद, दुसऱ्याला सासऱ्याने मोठ्या आवडीने सांगितलं सुनेला की तू भाजी कर, तिच्या हातून बिघडली, सासूला आनंद झाला. सुनेने अंगावरची ओढणी डोळ्याला लावली, पदर कसा म्हणू. मी तर पंजाबी ड्रेस घालतात तेव्हा पदर काही शिल्लक राहिलं नाही, ओढणीच असते. काय हिला आनंद आहे आणि हिला दुःख आहे. एकच कर्म. माझं बोलणं कळलं का? हां, कर्म तेच आहे. म्हणून आता मला सांगा, याच्यात उणं काय करणार तुम्ही? नाही का? बायकांना काही काही वेळेला आपला नवरा चुकला की इतका आनंद होतो. माझं ऐकाल ना करी तरी तुमचं बरोबर होईल, पण माझं कधी ऐकतच नाही म्हणून हे असं झालं. नवरा ज्या वेळेला चुकतो त्यावेळेला बाईला ब्रह्मानंद काय तो कळतो, ते अतिशय आनंदात असते. हे जे घडलं ना, मी तुम्हाला सांगित होते, भावाच्या एवढं प्रेमात पडू नका, देणार नाही. आत्ता तोही म्हणला तुझ्या भावाने काय धन लावली, झालं मी सुरू झालं. पण त्याची परिणिती पुन्हा मौनातच होते. ही स्वयंपाकघरात जाते, हा बाहेर बसतो. बंड्या सांग जेवण वाढलंय, असं म्हणणं कळलं का? तसं या ठिकाणी मोठी गंमत आहे. नाना म्हणून ना तया प्रकाशाची ही दिवटी, दावोनी देखणी केली सृष्टी, नाना दृष्टीची पुष्टी तिथे दिली. दृष्टीला पुष्टी काय दिली तर हे निराळं नाही आहे, ते तेच आहे. ऐसा कोणी एक चांग, निरूपणाचा शिरोभाग, ऐसे बोलतसे सुभग सिद्धाचा राहो.
एवं दशोपनिषदे पुढारीण दळती पदे देखोनी बुडी बोधे येतेची दिजली. आता ही ओवी मोठी गमतीची आहे. याप्रमाणे आम्ही जो सिद्धांत आमच्या ग्रंथात सांगितला त्यापेक्षा दशोपनिषदामध्ये जास्त काही सांगितलं नाही, अधिक काही सांगितलं नाही. आपल्यामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, दशोपनिषद हे पूर्वीचे संस्कृतमधले महान ग्रंथ. ज्ञानवाराय म्हणतायत इथे जे मी काय सांगतोय ते दशोपनिषदांनी मी सांगतोय त्याच्यापेक्षा काही निराळं सांगितलं नाही. मी निराळं सांगितलं नाही, पण काही निराळं केलं. काय निराळं केलं तर मराठी भाषेमध्ये सांगितलं. हे वैशिष्ट्य आहे हो, त्याच्यातच प्रचार आहे. प्रचार कशात आहे म्हणून हे म्हणतायत दशोपनिषदामध्ये परमात्म्याविषयी ज्ञानाची जरी पुष्कळता विस्तार असला तरी त्याचे तात्पर्य परमात्म्यावरून प्रतिपादन करणे एवढेच आहे. असे पाहून आत्मबोधाने येथेही बुडी दिली. प्रतिपादन करणे एवढंच आहे. काम काय? परमात्मा आहेच आहे. उपनिषद असू दे, काही असू दे, परमात्मा आहेच आहे. उद्देश काय? फक्त त्याच्याबद्दल प्रतिपादन करणं. तसं इथे सिद्धच आहे. माझा उद्देश काय? त्याच्याबद्दल प्रतिपादन करणं. म्हणजे दशोपनिषद काय किंवा माझा अमृतानुभव काय, दोन्ही तेच आहे. फक्त हा का श्रेष्ठ ठरतो तर हा बोलीभाषेमध्ये आला आणि हा वाचण्याचा अधिकार सर्वांना आहे. एक माहिती म्हणून सांगतो. बाकीच्या सर्वांनी ब्रह्मसूत्र, गीता, उपनिषदावर टीका केली. ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त गीतेवर टीका केली. कारण बाकीच्या ग्रंथांचा अधिकार सर्वसामान्य माणसाला नाही, पण गीतेचा अधिकार सर्वसामान्य माणसांना आहे. आणि सर्वसामान्य माणसांना ज्याचा अधिकार आहे त्या गीतेवर टीका ज्ञानोबारायांनी केली. हे ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य आहे. हा बारकावा आहे त्यातला, तरच लक्षात येईल. ते म्हणाल बाकीच्या सगळ्यांनी उपनिषदावर टीका केली, ब्रह्मसूत्रावर लिहिलं, ज्ञानोबारायांनी का लिहिलं नाही? सगळ्याचं सार इथे आलं. काही काही माणसं उलटसुलट प्रश्न विचारतात. का हो तुम्ही देव पाहिला का? अरे आम्ही नाही पाहिला, पण ज्यांनी पाहिला त्यांच्या मागे चाललो आहे ना. त्याच्या म्हणण्याला उत्तर कशाला द्यायचं, पाहिला का न पाहिला? काय चर्चा करायची गरज आहे? नाही, एक लक्षात माणसांच्या येत नाही. एक विशिष्ट रूपामध्ये दिसला तरच तो देव आहे का? आम्ही प्रत्येक रूपाची कल्पना केली आहे आणि तसा जर दिसला नाही तर तो देव नाही असं आम्ही ठरवून मोकळे होतो. जसा नवरा मुलगा धीर ठरवून मोकळे होतो. हा असा दिसतो तो धीर आहे, हा असा दिसतो तो नवरा आहे, हा असा दिसतो तो मुलगा आहे, हा असा दिसतो तो शेजारचा आहे. बरोबर आहे? असं ठरवलं आहे. तसं देवाच्या बाबतीत सुद्धा आम्ही ठरवलं. कृष्ण कसा? देवडा चरणू वाजवितो वेणू. राम राजीव लोचन, हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला आहे. असं ठरवलं आहे. बरं का? ठरवलं आहे. हां. आणि त्या स्वरूपात नाही दिसला तर तो नाही. कळलं तुम्हाला? म्हणून ईश्वरी सत्ता इथे जे बसलेले आहेत ती सगळी रूपं त्याचीच आहेत. हे जे इथे आपल्याकडे रोज भरतं हे विश्वरूप दर्शनाचाच भाग आहे. तुम्हाला बाजूला काढता हा तुमचा प्रश्न आहे, पण त्यांनी तुम्हाला अजून बाजूला काढलेलं नाही. तुम्ही त्या विश्वरूपाचं दर्शनच आहात. माझं बोलणं कळलं का? काही काही वस्तू आपल्याजवळ असून सुद्धा आपल्याला कळत नाही. त्याला काय करावं आता? त्याला काय करावं? आपल्याजवळ असून सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. आपली वस्तू आपल्याला आठवत नाही. आणि आठवत नाही तेव्हा म्हणजे आठवत नाही आपल्याला आणि चोरीला गेलो ठरवतो आपण. आत्ताच दृष्टांत मला मिळाला. मला दृष्टांत मिळतात त्याचा उपयोग मी करत असतो. हा काल गोखले प्रवचनाला आला नाही. बघा आता दृष्टांत कसा लागू पडतो. का आला नाही? म्हणला माझी गाडी चोरीला गेली. पुढे काय म्हणतो? तशी चोरीला गेली नाही, मी कुठे ठेवली हे मला आठवलं नाही. आता कुठे ठेवली हे आठवलं नाही याला म्हणतात चोरीला गेली का? नाही, तुझ्या आठवणीत म्हणजे
ती मोटरसायकल तुझ्यात चोरून बसली. काय सांगतोय मी? अध्यात्म सांगायला काही एका दृष्टांत सुद्धा प्रयोग होतो. ती मोटरसायकल तुझ्यामध्ये चोरून बसली, आठवल्यानंतर आठवलं, अरे त्या गल्लीत सोडली. माझं बोलणं कळलं का? नाही, चोरीला गेली तेव्हा चोरीला गेली होती का? नाही. आणि सापडली तेव्हा तरी सापडली का? नाही. ती होती म्हणून सापडली. अगदी ताजा दृष्टांत एक 5 मिनिटापूर्वी घडलेला, नाही का? आहे ते सर्व आहे, तिथेच आहे, तिथे आहे ते इथे आहे. मग तुम्ही म्हणाल चांगलं वाईट, मला ते चांगलं वाईट काही कळत नाही. चांगलं वाईट ठरवणारे व्यक्तिगत आपण आपल्या पद्धतीने अनुसार रीत्यानुसार ठरवतो. चुलत बहिणीशी लग्न करणं हे आपल्यामध्ये पाप आहे, बरं का? मुस्लिम समाजाचे मत तुम्ही तिकडे जर जाल तर तिथे काही नाही, चालतं. चुलत बहिणीशी लग्न होतं, त्याच्यात काही गौण मांडलं जातं असं नव्हे. रीत आहे, पद्धत आहे, ठरवलेलं आहे, बरं का? आमच्याकडे एक मारवाडी समाजाची व्यक्ती होती. आता उत्तर प्रदेश वगैरे तिकडे सगळेच काही कुंकू लावतात असं नाही, काही कुंकू लावत नाहीत. पुष्कळचा समाज आहे की कुंकू लावत नाहीत त्यांच्यात. आता ही इथे महाराष्ट्रात आल्यानंतर कुंकू लावण्याच्या प्रदेशामध्ये आली. तेव्हा आमच्या दादा महाराजांच्या दर्शनाला ते जोडपं आलं. आमच्या फडावरची एक नामांकित व्यक्ती होती. मग महाराज म्हणाले आमच्या आजीला की ती ओटीभर कुंकू लाव. आमच्या आजीने ओटी भरली, कुंकू लावलं, लावल्यावरच तिने पुसून टाकलं. आता याला शुभ म्हणाल का अशुभ म्हणाल मला काही त्यातलं कळत नाही. सगळे चकित झाले. सासू म्हणले पुसायच्या ना, म्हणले हमारे ऐसा करते नाही. काय कुक, काय उत्तर? मग आता मला सांगा, माझं उत्तर द्या. कुंकू लावणं हे सौभाग्य का पांढरं कपाळ ठेवणं हे सौभाग्य? आता कितीतरी लावत नाहीत, आता कुंकू लावणं हीच फॅशन आहे. किती बघा तुम्ही. आता काय अलीकडच्या मुली कुंकू लावत नाही, त्यांना मुद्दाम सांगावं लागतं लावा म्हणून. काय आता काळाच्या ओघामध्ये जे प्रचलित होतं ती पद्धत होते, नाही का? पूर्वी कोणीतरी पंजाबी ड्रेस घातला म्हणजे फार सुधारलेले आहेत बरं का. आता काही नाही, म्हाताऱ्या कोताऱ्या सगळ्या कोणी शिल्लक राहिलेल्या नाहीत. आता पंजाबी ड्रेस हा नित्य झाला, साडी ही अपवाद झाली, पद्धत झाली. म्हणजे त्याच्यामध्ये काही पूर्वी जर कोणी आलं असतं अरे बापरे असं वाटलं असतं. आता त्याचं काय डोळ्याला बघायला सवय झाली. कळलं का तुम्हाला? तसं देवाचा एक विशिष्ट आकार आहे ही आम्हाला बघायची सवय झाली. त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी आला निराळा रूप घेऊन तर आम्ही त्याला मानायला तयार नसतो. पण मागेही सांगितलंय, देव शब्दाचा तात्विक अर्थ कळला तर हा प्रश्न पडायचं काही कारण नाही. देव दिवप्रकाश, जो सतत माझ्यातून प्रकाशित करतो तो देव. म्हणून देह नव्हे मी जडमडत्वे, प्राण नव्हे मी चपळत्वे, मी तो येत अनादि सिद्ध. मी अनादि सिद्ध आहे, नित्य अखंड आहे. म्हणून आता आमची अहंता पूर्ण गेली, पूर्ण अहंता वेटलो. मग पुढे महाराज म्हणतात काय? म्हणून माझी वैखरी मौनेचेही मौन करी, हे पाण्यावरी मकरी रेखिलिया. आता म्हणून माझी वैखरी मौनाचंही मौन करते, मौनाच्या मौनातून बोलते. मन मंदिरा गजर भक्तीचा